नमस्कार. आज आपण एका खूप विशेष विषयावर बोलणार आहोत. पंढरपूरची आषाढी वारी आणि त्यातली एक अनोखी परंपरा. हो, मानाचे वारकरी. अगदी. मानाचे वारकरी कसे निवडले जातात? लाखो लोक पंढरपुरात जमतात, पण फक्त एका जोडप्याला थेट विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा मान मिळतो, मुख्यमंत्र्यांसोबत. हो ना. ही प्रक्रिया कशी घडते याबद्दल बरीच उत्सुकता असते लोकांमध्ये. बरोबर. कित्येक वारकरी किती किती दिवसांपासून चालत आलेले असतात. शेतीवाडी, घरदार सगळं मागे ठेवून. हो. आणि अनेकांना तर मंदिरात जाऊन दर्शन मिळेलच असं नाही. फक्त कळसाचं दर्शन घेऊन समाधान मानणारेही खूप असतात. आषाढी एकादशीला पहाटे एक महत्वाची पूजा होते, शासकीय महापूजा. हो, राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक ही पूजा करतात, बरोबर? हो, ही एक परंपरा आहे. राज्याच्या वतीने विठ्ठलाला केलेलं हे एक प्रकारे वंदन आहे. आणि याच पूजेत मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने एका वारकरी जोडप्याला पूजेचा मान मिळतो. त्यांनाच आपण मानाचे वारकरी म्हणतो. पण ही निवड होते कशी? म्हणजे लॉटरी वगैरे असते का? की अर्ज करावा लागतो? नाही, नाही. अर्ज वगैरे काही नाही. याची पद्धत खूप वेगळी आहे आणि रंजक पण आहे. सांगा ना मग. तर आषाढीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या रात्री, साधारण रात्री 11 वाजताच्या सुमारास दर्शनाची जी मुख्य रांग असते ना, हं. जी विठ्ठल मंदिराकडे जाते ती, हो. ती रांग थांबवली जाते. म्हणजे त्या वेळेपर्यंत जे आले ते आले. अच्छा. रांग थांबवतात. मग? मग रांग जिथे थांबली आहे तिथे अगदी समोर म्हणजे रांगेतलं पहिलं जोडपं कोण आहे हे पाहिलं जातं. पती-पत्नी एकत्र हवेत. पहिलं जोडपं. हो. आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट तपासली जाते, त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे का? ओ, तुळशीची माळ. तिथं वारकऱ्यांची ओळखच आहे. अगदी ती माळ असणं अनिवार्य आहे. तर रांगेतलं पहिलं जोडपं ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, त्यांची निवड मानाचे वारकरी म्हणून केली जाते. म्हणजे फक्त रांगेत योगायोगाने पुढे असणं आणि गळ्यात माळ असणं म्हणजे नशिबाचाच खेळ सगळा. हो, एका अर्थाने विठ्ठलाचीच इच्छा म्हणायचं. कधी-कधी असं होतं, की पहिल्या जोडप्याकडे माळ नसते, मग दुसऱ्या जोडप्याला विचारतात. पण सहसा असं होत नाही. म्हणजे लाखो लोकांच्या गर्दीतून अचानकपणे हा सन्मान मिळतो. काय वाटत असेल त्या जोडप्याला? कल्पनाच करता येत नाही. बरं, मग निवड झाल्यावर काय होतं? त्यांना लगेच कळवतात? हो, त्यांना तिथेच बाजूला घेतलं जातं, कल्पना दिली जाते आणि मग दुसऱ्या दिवशी पहाटे मुख्यमंत्र्यांसोबत त्यांना शासकीय महापूजेत सहभागी होता येतं. स्वतःच्या हाताने विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्याचा तो क्षण अविस्मरणीय असणार. नक्कीच, आयुष्यभराची आठवण ती. पूजेनंतर त्यांचा सत्कार वगैरे करतात का? हो, हो. पूजा झाली की मुख्यमंत्री त्या दाम्पत्याचा सत्कार करतात. शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला जातो. छान. आणि अजून एक गोष्ट, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे आपली एसटी, त्यांच्याकडून त्या जोडप्याला वर्षभरासाठी मोफत प्रवासाचा पास दिला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही ते एसटीने मोफत प्रवास करू शकतात. अरे वा. ही पण एक चांगली गोष्ट आहे. त्यांच्या वारीची, त्यांच्या श्रद्धेची एक प्रकारे पोचपावतीच झाली ही. बरोबर. म्हणजे बघा ना, एक सामान्य वारकरी भक्त जो इतक्या लांबून चालत आलाय, रांगेत उभा आहे, त्याला थेट राज्याच्या प्रमुखासोबत पूजेचा मान मिळतो, शासनाकडून सन्मान होतो. हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने खूप महत्वाचं वाटतं मला. अगदी. ही निवड प्रक्रिया म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या त्या साधेपणाचं, त्या श्रद्धेचं प्रतीक आहे. रांगेत कुणीही असू शकतं. गरीब, श्रीमंत, कुठल्याही जातीपातीचा. निकष फक्त 2 जोडपं असावं आणि गळ्यात तुळशीची माळ असावी. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने सामान्य भक्ताचा सर्वोच्च सन्मान आहे. बरोबर. आणि यात राज्याचा सहभाग असणं हे सुद्धा एक विशेष नातं दर्शवतं. श्रद्धा आणि शासन यांच्यातलं. अर्थात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की 2025 चे मानकरी कोण असतील हे आदल्या दिवशी रात्रीच ठरेल. हो, ते तर आहेच. तर पंढरपूरच्या आषाढी वारीतली ही मानाचे वारकरी निवडण्याची पद्धत खरोखरच अनोखी आहे.